नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हजारो मुलांचा संवेदनशील डेटा चोरी, $7,50,000 खंडणीची मागणी. मुंबई उच्च न्यायालयाचे गुगलला ईमेल आयडी ब्लॉक करण्याचे आदेश. सायबर धोक्याविषयी सतर्क राहण्याची गरज. ॲडव्होकेट महेश धन्नावत. आज रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक्षा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या शैक्षणिक संस्थांवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यांमुळे हजारो मुलांच्या अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फुलक्रमसेक या हॅकिंग ग्रुपने ट्रस्टच्या डेटाबेसमध्ये घुसखोरी करून मुलांची वैद्यकीय माहिती, मानसिक आरोग्याशी संबंधित नोंदी, प्रवासाची माहिती तसेच पालकांच्या उत्पन्नाशी संबंधित गोपनीय माहिती चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. चोरी केलेला डेटा सार्वजनिक न करण्यासाठी हॅकर्सने तब्बल $7,50,000 खंडणी मागल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण एकपक्षी अंतरिम आदेश देत फुलक्रमसेक यांनी संबंधित व्यक्तींना चोरी केलेला डेटा लीक, प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मज्जाव केला आहे. न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांनी 12 जून रोजी हा आदेश दिला असून गुगलला हॅकिंग ग्रुपकडून वापरण्यात येणारे ईमेल आयडी तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे की मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित माहिती सार्वजनिक झाल्यास त्यांच्या भवितव्यावर आणि सुरक्षतेवर गंभीर व दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रतिवाद्यांनी पूर्वसूचना न देता तातडीने एकपक्षीय आदेश देण्यात आला. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कठोर कारवाईची शक्यता. या सायबर हल्ल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 43, 66, 66B, 66C आणि 72 या अंतर्गत विविध गुन्हे दाखल होऊ शकतात. तसेच भारतीय दंड संहितेतील कलम 503 नुसार फौजदारी धमकावणे आणि खंडणी संदर्भातील तरतुदीचाही वापर केला जाऊ शकतो. मुलांचा डेटा सुरक्षिततेसाठी DPDP कायदा महत्त्वाचा. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 अंतर्गत 18 वर्षाखालील व्यक्तींना बालक मानण्यात आले असून त्यांच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी पालकांची पडताळणीयोग्य संमती घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुलांचे ट्रॅकिंग, वर्तवणूक निरीक्षण आणि लक्षित जाहिरातींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सायबर धोक्याविषयी सतर्क राहण्याची गरज. ॲडव्होकेट महेश धन्नावत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट महेश एस धन्नावत म्हणाले, आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाने अधिक भावनिकदृष्ट्या स्थिर राहून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. कारण एकदा संवेदनशील माहिती सार्वजनिक क्षेत्रात गेल्यानंतर तिचे परिणाम दूरगामी असू शकतात. डेटा गोपनीयतेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा. वाढत्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचा हा आदेश डेटा गोपनीयतेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः मुलांच्या माहितीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था आणि शैक्षणिक संस्थांची मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणा उभारणे आणि डेटा संरक्षण कायद्याचे काटेकोर पालन करणे काळाची गरज असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झालं आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.